नमस्कार सर्वांना। तर व्हिडिओ स्क्रोल करण्याअगोदर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण तुमचा हा खूप आवडीचा विषय आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि तुमच्या महत्त्वाचा देखील आहे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे माझा आहे मसाल्यांचा व्यवसाय। अगदी घरगुती पद्धतीने पारंपरिक मी मसाले बनवत असते, अगदी जुन्या पद्धतीने, म्हणजेच डंकावर आम्ही घरच्या घरीच हे मसाले बनवतो। आमच्याकडे 5 प्रकारच्या मिरच्या वापरून मसाले तयार केले जातात। यामध्ये लवंगी मिरची, बेडगी, जवारी, रेशीम पठ्ठा, काश्मीरी असे 5 प्रकारच्या मिरच्या असतात। तर यापासून आम्ही कोल्हापुरी मसाला, मालवणी मसाला, काळा मसाला, गरम मसाला असे बरेच मसाल्यांचे प्रकार बनवत असतो। तर मिरच्या छान उन्हात कडकडीत वाळवून घेतल्या जातात व मिरच्या देठे काढून निवडून घेतल्या जातात। तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मसाल्यांचे भाजायचे काम चालू आहे। तर मी बारीक गॅसवरती मसाले भाजून घेत आहे। तर कोल्हापुरी मसाल्याची ही तयारी चालू आहे, कारण कोल्हापुरी मसाल्यासाठी कोथिंबीर, खोबरे, आलं, तीळ, जिरे हे सर्व वापरावं लागतं। आम्हाला एखादा मसाला बनवायचा असेल तर त्याच्या अगोदर 1 दिवस तयारी करून घ्यावी लागते। सर्व मसाले प्रमाणात काढावे लागतात, स्वच्छ निवडून घ्यावे लागतात व बारीक तुकडे करून घ्यावे लागतात, जेणेकरून गॅसवर छान भाजले जातात। तर कोल्हापुरी मसाला करण्यासाठी काय काय जिन्नस लागतात ते मी तुम्हाला दाखवत आहे। त्यासाठी कोथिंबीर, आलं, तीळ, जिरं, खोबरं, मोहरी, सर्व प्रकारचे खडे मसाले, 5 प्रकारच्या मिरच्या वापरून हा कोल्हापुरी मसाला बनवावा लागतो। तर आमच्याकडे बाजारात फ्रेश कोथिंबीर भेटते, तर आम्ही कोथिंबीर स्वच्छ निवडून घेत आहे। तर आलं सुद्धा स्वच्छ धुवून घेतलं जातं आणि लसूण सुद्धा सोलून घेतला जातो। तर मसाला हा फ्रेशच बनवला जातो, कारण की रोजच एवढी मागणी असते की मसाला हा दुसऱ्या दिवशी सेल आउट होत असतो। तर तुम्ही पाहू शकताय मी व्हिडिओमध्ये मसाले पॅकिंग करत आहे। आम्ही मसाले स्वतः घरच्या घरी पॅकिंग करतो, बाहेर कुठेही मसाला पॅकिंगला देत नाही, कारण रोजचा माल हा रोजच सेल केला जातो। तर पावशर, अर्धा किलो, किलो या स्वरूपात मसाले तुम्हाला भेटतील, परंतु वजनी 1 किलो करावे लागतील। आमच्याकडे जी व्हॉट्सअपला प्रोडक्ट लिस्ट आहे कॅटलॉग, त्यातील तुम्ही पावशर पावशर असे 4 घेऊन 1 किलो वजनी केलात तरी तुम्हाला कुरिअरने किंवा पोस्टाने घरपोच मसाले भेटणार आहेत। स्क्रीनवर जो नंबर दिलेला आहे त्याच्यावरती व्हॉट्सअपला मेसेज केलात किंवा कॉल केलात तरी तुम्हाला रिप्लाय हा भेटणार आहे। शक्यतो व्हॉट्सअपला मेसेज करा, सर्व माहिती तुम्हाला पाठवली जाते। तर हा मालवणी मसाला आम्ही हातावरच बारीक करत असतो, कारण की ताजा ताजा मसाला असतो, त्यामुळे गुठळ्या झालेल्या असतात। तर हा चालू आहे